यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। नमस्कार, मी रेश्मा. ईश्वराने मानवाला सर्व शक्तिमान सजीव बनवलं, ज्ञानप्राप्तीची क्षमता दिली, भक्तिपूर्ण हृदय प्रदान केलं आणि कर्म करण्याची इच्छाशक्ती दिली. ह्या सगळ्यांच्या जोरावर त्याने प्रापंचिक, सामाजिक आणि वैश्विक कार्य करावं ही अपेक्षा. तो ते करतो देखील. पण जगात जेव्हा जेव्हा धर्म कोसळू लागतो, अधर्माचा बोलबाला होतो, अशांती निर्माण होते आणि मानवी कर्म हे सारं रोखण्यास असमर्थ ठरतं, तेव्हा अखेर धर्माच्या स्थापनेसाठी, मानवाच्या हितासाठी आणि सज्जनांच्या रक्षणासाठी ईश्वर अवतार घेतो. भारतीय संस्कृतीने ही एक सुंदर संकल्पना सांगितलेली. वेद, पुराणे आणि उपनिषदांमध्ये त्याबद्दलचा शास्त्रीय सिद्धांत आढळतो. नेमकं काय आहे हे अवतार कार्य, त्यामागची भूमिका आणि तत्वज्ञान समजून घेणार आहोत आदरणीय श्रीयुत दत्तात्रेय गाढे सरांकडून साहित्य उत्सवच्या विशेष प्रसारणातून. अवतार पूजन. नमस्कार, मी दत्तात्रेय गाढे बोलतो. अवतार पूजन या मालिकेतील प्रथम पुष्प आज आपण अर्पण करणार आहोत. अवतारामागची पार्श्वभूमी आपण समजून घेण्याचा याद्वारे प्रयत्न करत आहोत. अवतार हा शब्द आपण जवळजवळ सर्वांनी ऐकलेला असतो. तसंच किती अवतार, कोणत्या देवाचे अवतार या गोष्टी देखील आपण वाचलेल्या, ऐकलेल्या असतात. परंतु अवतार हा शब्द जरी माहीत असला तरी अवतारामागची निश्चित पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे. कारण ही संकल्पना वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आहे, त्यामुळे ती महत्त्वाची आहे. तसंच आपल्या मनामध्ये अवताराबद्दल अनेक प्रश्न, शंका, कदाचित संशय असू शकतात आणि त्यांचे निरसनही करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा अवतार या भारतीय संस्कृतीतील अतिशय सुंदर आणि महत्त्वाच्या भागावर आपण अन्याय केल्यासारखं होईल. वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या धर्मांमध्ये एक मान्यता समान आहे की ईशसत्ता माणसाच्या मदतीसाठी येत असते आणि संकटसमयी ती त्याला मदत करून संकटातून सोडवते. ही गोष्ट सर्वमान्य आहे.
आणि हेच तत्त्व सर्वसामान्यपणे अवतार या संकल्पनेच्या मागे आहे. प्राचीन अशा वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये सुद्धा अवताराची वेगवेगळ्या पद्धतीने संकल्पना दिसून येते. प्राचीन ग्रीकमध्ये अवताराची स्पष्ट कल्पना नसली तरी संकटसमयी ईश्वरीय शक्ती कुठल्याही रूपाने येऊन माणसांना मदत करते आणि संकटातून त्यांची मुक्तता करते. इजिप्शियन संस्कृतीत सुद्धा संकटसमयी राजा राणीमध्ये एक दिव्य अंश संक्रमित करतो आणि मग राजाच्या घरी ईश्वरीय अंश जन्म घेतो आणि तो संकटापासून सर्वांचं रक्षण करतो. इस्लाम धर्मामध्ये सुद्धा हुसेन यांचे पुत्र तसेच पुढे झालेले इमाम यांनी वेळोवेळी आपल्या धर्मासाठी जगासाठी परिश्रम घेतलेले आहे, मार्गदर्शन केलेलं आहे आणि प्रसंगी आपलं बलिदानही दिलेलं आहे. या सर्वच कल्पना अतिशय सुंदर आणि रम्य आहेत आणि त्यातूनच अवतार या संकल्पनेकडे पाहिलं पाहिजे, ती समजून घेतली पाहिजे. आपल्याकडे अवतार हे वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीने झालेले दिसतात. काही असे पुण्यशील जीव असतात की जे अनेक जन्मांच्या पुण्याने त्यांच्या कर्तृत्वाने स्वतःमध्ये एक ईश्वरीय अंश संपादन करतात आणि मग हे पुण्यशील आत्मे जगाला मार्गदर्शन करतात. जगाला अनेक प्रश्नांची उकल वेळोवेळी कशी करावी याचं चिरंतन मार्गदर्शन ते ठेवून जातात. त्यानंतर अशीही काही पुण्यात्मे असतात की जे खूपच जन्मोजन्मीच्या प्रयत्नानंतर श्रेष्ठ असे आत्मे बनलेले असतात, जीव बनलेले असतात. त्यांना ईश्वर इथे मानवाच्या मार्गदर्शनासाठी आणि कल्याणासाठी पाठवतो. त्यांना स्वतः यातून काहीही घ्यायचं नसतं, परंतु मानवाला चिरंतन मार्गदर्शन व्हावं, त्याच्यासमोर मानवी मूल्ये ही शाश्वत टिकून राहण्यासाठी हे मार्गदर्शन असावं, यासाठी हे लोक प्रयत्न करतात आणि त्यांना अंशावतार असं म्हणतात. म्हणून ईश्वराच्याच प्रेरणेने हे लोक मानवी समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी वेळोवेळी येत राहतात. परंतु हे पूर्ण अवतार असे नसतात. आपल्याकडे अवतार हा शब्द साधारणतः पूर्ण अवतार, ईश्वराचा पूर्ण आविर्भाव या अर्थाने वापरण्यात आलेला आहे. कधीकधी एक विशिष्ट कारणासाठी एखाद्या जीवामध्ये
ईश्वराचा संचार होतो तो तात्पुरता असतो. त्याला त्या जीवात झालेला ईश्वराचा आवेश असं म्हणता येतं. तो अवतार जरी नसला तरी तत्कालीन कारणासाठी त्याच्यामध्ये ईशसत्ता प्रस्थापित होते आणि ते कारण तो पुण्यशील आत्मा दूर करतो. आणि त्यामुळे आवेश आणि अवतार यामध्ये फरक लक्षात घेण्यासारखा आहे. आता अवतार हा जो शब्द आहे त्याचा शब्दशः अर्थ खाली येणे, खाली उतरणे असा अर्थ आहे. परंतु याचा अर्थ असा नव्हे की देव कुठेतरी वरती आकाशात आहे, स्वर्गात आहे आणि तो खाली उतरतो आणि माणसासाठी येतो, त्याला मदत करतो, असा शब्दशः अर्थ येथे घ्यायचा नाही. खाली येतो म्हणजे ईश्वर या संज्ञेसाठी त्याला जे आपण ओळखतो त्यातून तो एक त्याचे निर्गुण, निराकार किंवा निरुपाधिक तत्व म्हणून आपण ईश्वराकडे पाहतो, ज्याला उपाधी नाही, कुठले गुण, कुठलाही आकार लावता येणार नाही, त्याला निरुपाधिक म्हणतात. आणि तो ईश्वर मानवी देहात किंबहुना मानवी देहाच्या रूपाने जन्म घेतो आणि हे निरुपाधिक तत्व, निराकार निर्गुण तत्व सोपाधिक सगुण साकार मानवी रूपाने अवतरित होतं. म्हणजे आवेश किंवा अंशावतार हे ईश्वर इतरांच्या देहातून कार्य करून घेण्यासाठी असतो. हा जो अंशावतार किंवा आवेश असतो तो प्रत्यक्ष स्वतः ईश्वर नसला तरी ईश्वराचा अंश त्यात प्रविष्ट झालेला असतो. परंतु अवतार हा प्रत्यक्ष मानवी रूपात जन्म घेतो, मानवी देह धारण करून तो आपलं कार्य सिद्धीस नेतो. ही गोष्ट अवतार या संकल्पनेमागे समजून घेण्यासारखी आहे. आता अवतार याबद्दल काही गैरसमज, काही शंका ह्या असलेल्या दिसून येतात. काही लोक म्हणतात ह्या सृष्टीचा निर्माता, संचालक जो ईश्वर आहे तो मानवी देहात आल्यावर त्याचं हीनत्व त्याला प्राप्त होतं, कारण तो ईश्वर म्हणून राहत नाही, मानव म्हणून त्याचं अस्तित्व होतं. आणि अशा पायरीला ईश्वर येईलच कशाला, कारण त्याचं देवपण येथे राहतच नाही. तसंच काही लोक म्हणतात की देव जर येतो तर मग तो इथेच का राहत नाही कायमसाठी, ही एक शंका असते. तर आपण थोडक्यात याबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करू. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानवी देहात अवतार जो येतो त्यामध्ये त्याचं हीनत्व नाही, कारण ईश्वराचं मानवावर अत्यंत प्रेम आहे. ही सृष्टी ईश्वराने निर्माण केलेली आहे आणि तो त्यामध्ये व्यापून उरलेला आहे.
परंतु एखादं कार्य किंवा देवाकडून लोकांना जर मार्गदर्शन करण्यासारखं असेल, यासाठी त्याला प्रकट होणं गरजेचं असतं आणि म्हणून तो मानवी रूपाने जन्म घेत असतो. म्हणून गीतेमध्ये संभवामी युगे युगे असा शब्द वापरलेला आहे. संभवामी युगे युगे, मी प्रत्येक युगात स्वतः जन्म घेतो. संभवामी हा शब्द महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे तो हीन होत नाही, कारण मानवावरील प्रेमामुळे तो कुठल्याही स्वरूपात प्रकट होऊ शकतो. ही सृष्टी त्याने निर्माण केली, सर्व प्राणी मानव त्यानेच निर्माण केले आहे. त्यामुळे तो मानवच काय, इतर प्राण्यांच्या स्वरूपात सुद्धा प्रकट होऊ शकतो. त्यामुळेच आपल्याकडे मानवेतर असे पण अवतार आहेत. म्हणून ईश्वराला सर्व प्राणी त्याचप्रमाणे मानव हे सारखेच आहेत. त्याच्या दृष्टीने कोणीही लहान मोठा नाही, सर्व सृष्टी त्याचीच आहे. आणि मग अवतार या संकल्पनेमागची अत्यंत महत्त्वाची शंका म्हणजे अवतार जो आहे तो वारंवार कशासाठी होतो? जर ईश्वर सर्वश्रेष्ठ आहे आणि मग तो जर इथे सर्व व्यवस्था अवतार रूपाने करून घेतो, तर मग पुन्हा पुन्हा तो येतो कसा काय? याबद्दल महत्त्वाचं असं समजून घेण्यासारखं हे आहे की सृष्टीमध्ये अव्यवस्था वारंवार होत असते. आपण घर कितीही स्वच्छ केलं तर काही काळाने धूळ साचते, कचरा येतो आणि तो प्रयत्नपूर्वक काढावा लागतो. तसंच या सृष्टीचं आहे. म्हणून वारंवार अवतार घ्यावा लागतो. अवतार होण्याचं एक महत्त्वाचं अजून एक कारण की ही सृष्टी सत्व, रज आणि तम या गुणांनी बनलेली आहे. ज्यावेळेस या गुणांचा असमतोल होतो, सत्वगुण मागे पडत जातो, रजोगुण आणि तमोगुण यांचं प्राबल्य वाढतं आणि पुढे पुढे ही व्यवस्था आणखीच बिघडत जाते. त्यावेळेस हा असमतोल दूर करून सृष्टीला त्रिगुणात्मक अशा पद्धतीने समतोल देण्यासाठी अवतार होत असतो. कारण सत्वगुणाचं अधिक प्राबल्य येथे ठेवणं किंवा मागे पडलेला सत्वगुण परत प्रयत्नपूर्वक पुढे आणणं हे यातलं महत्त्वाचं काम आहे आणि त्यासाठी अवतार होतो. दुसरी एक शंका आहे की अवतारामुळे दैववाद वाढतो असं काही लोकांचं म्हणणं आहे. परंतु हे जरी खरं असलं वरवर बघता, कारण खरोखर काही लोक जे अवताराला मानतात ते देखील चुकीच्या पद्धतीने विचार करतात की ही सृष्टी अतिशय पापाने भरत आहे, इथे संपूर्णपणे अव्यवस्था झाली आहे, अजूनही पाप होत आहे आणि मग हे सगळं अधिकच झाल्यानंतर, त्याचा अतिरेक झाल्यानंतर कुठून तरी देव येईल आणि हे सगळं व्यवस्थित करील अशी त्यांची धारणा असते. परंतु ही अतिशय वेडगळ आणि चुकीची समजूत आहे. यासाठी देव येत नाही, अवतार यासाठी होत नाही. म्हणजे संपूर्ण सृष्टी बिघडू द्या मग अवतार येणारच आहे, अशी अतिशय चुकीची कल्पना यामागे होते.
प्रत्यक्ष जर विचार केला तर अवतार हा दैववाद नसून प्रयत्नवाद आहे. तो कसा ते आपण पाहू. या सृष्टीमध्ये जेव्हा असमतोल होतो, अव्यवस्था होते, तेव्हा काही लोक ती अव्यवस्था दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात आणि ते आपल्याच विचाराचे इतर लोकही जमवतात आणि सांघिक प्रयत्नातून हे लोक सृष्टीची बिघडलेली घडी दुरुस्त करण्याचा प्रयत्न चालू ठेवतात. हा प्रयत्न अतिशय नेटाने ते करत राहतात, कारण एक प्रकारे ह्या असमतोलासाठी मीही अंशतः जबाबदार आहे असं अत्यंत प्रामाणिकपणे ते मानतात आणि दूर करणं माझंही काम आहे या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करत असतात. परंतु बऱ्याचदा त्यांचा प्रयत्न कमी पडतो आणि मग त्यांच्या मदतीसाठी अवतार होतो. केवळ असेल हरी तर देईल खाटल्यावरी या दृष्टीने ते बसून राहतात आणि जग अजून बिघडू द्या, बिघडेल तेव्हा तो आपोआप येणारच आहे आणि अवतार घेऊन हे सगळं दुरुस्त करणार आहे असं मानणाऱ्यांसाठी अवतार मुळीच येत नाही. मानवाला माणसाने दोन गोष्टी महत्त्वाच्या दिलेल्या आहेत, एक बुद्धी आणि इच्छाशक्ती, आणि मग या बुद्धीचा वापर करून ही सृष्टी व्यवस्थित करण्याचं पहिलं काम मानवावर आहे हे त्याने समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या प्रबळ इच्छाशक्तीने येथे काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न मानवाने केला पाहिजे हे ईश्वराला अभिप्रेत आहे आणि म्हणून तो प्रयत्न आटोकाट झाल्यावर त्यांच्या मदतीसाठी देव येतो. दुसऱ्या दृष्टीने याच बुद्धीचा आणि इच्छाशक्तीचा मानव दुरुपयोग करत असेल तर त्यालाही शासन होण्याची गरज आहे. त्यासाठीही अवतार होतो. म्हणून अवतार म्हणजे प्रयत्नवादाची शिकस्त, पराकोटीचा प्रयत्नवाद आणि मग त्यातून मदतीसाठी भगवंताला येणं, हा अवतार यामागचा हेतू आहे आणि तो समजून घेतला पाहिजे. अवतार हे वारंवार घ्यावे लागतात कारण अव्यवस्था पुन्हा पुन्हा होते हे आपण पाहिलं. म्हणूनच अवतार ही संकल्पना पुढे पुढे जाणारी आहे. सतत त्यामध्ये एक प्रकारे प्रवाह असतो. त्यामुळे अवतार होत राहतात, झालेले आहेत, होत राहतील. आणि गीतेत त्यामुळेच म्हटलं आहे की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. जे प्रयत्नशील लोक असतात त्यांना साधू म्हटलेलं आहे. जे सज्जन लोक, किंबहुना इथं काहीतरी चांगलं व्हावं, मानवाचं कल्याण व्हावं यासाठी झटणारे लोक, ते साधू होत. आपल्या शब्दशः साधू या अर्थाचा इथे अभिप्रेत असा काहीही भाग नाही. तसंच विनाशायच दुष्कृताम, दुष्कृत्यांचा आणि दुष्कृत करणाऱ्या दुष्कृतांचा नाश करण्यासाठी आणि धर्मसंस्थापनार्थाय. धर्म या शब्दाचा अर्थ व्यवस्था असा इथे आहे. कारण धारयती अनेन इति धर्म अशी व्याख्या धर्माची मुळात आहे. येथे कुठलाही संप्रदाय, पंथ हा शब्द कोठेच अभिप्रेत नसतो. म्हणून ही जी व्यवस्था बिघडलेली आहे, डिसऑर्डर झालेली आहे, ती पुन्हा संस्थापित करण्यासाठी मी येतो, अवतार घेतो असं गीतेमध्ये स्पष्ट भगवंताने म्हटलेलं आहे. या दृष्टीने आपण
अवतार या विषयाकडे पाहिलं पाहिजे आणि मग त्यामागील पार्श्वभूमी समजून घेऊनच अवतार याबद्दल आपण अधिक सक्षमतेने समजून घेऊ शकू आणि खरं हेच अवतार पूजन आपल्यासाठी होऊ शकतं आणि तसंच होणं येथे अभिप्रेत आहे. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.